पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं वाशिमच्या पोहरादेवी इथं जंगी स्वागत। हाके आणि वाघमारेंवर जेसीबीनं पुष्पवृष्टी। ओबीसी महाएल्गारच्या माध्यमातून हाकेंचा अभिवादन दौरा। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर 4 दिवसांपासून उपोषण सुरू। चाळीसगावचे पवार गटाचे नेते राजू देशमुखांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट। अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय आणि अपयशी पालकमंत्री। अकोल्यात पालकमंत्री हरवल्याची मोहीम राबवणार। काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल हाकेंची घोषणा। विधान परिषदेच्या रिक्त 11 जागांवर नंदुरबार जिल्ह्याला संधी मिळावी। कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी। नंदुरबार जिल्ह्याला न्याय देण्यासाठी आमदारकी हवी। कार्यकर्त्यांची भूमिका। नाशिकच्या बीडी भालेकर विद्यालय मतदान केंद्राबाहेर राडा। मतदान केंद्राबाहेर पैशांचं पाकिट सापडल्यानं गोंधळ। संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीत भाजपचं शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं। मतदार यादीत 35,000 नावात घोळ झाल्यानं भाजप आक्रमक। मतदार यादीत अद्ययावत करण्याची प्रवीण पोटे यांची मागणी। पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी। अंबरनाथच्या भाजप महिला शहराध्यक्षाचा सेल्फी व्हायरल। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। भाजपच्या प्रवीण पोटेंची अमरावती विधानसभा लढण्याची इच्छा। विधान परिषद लढण्याची इच्छा नाही, विधानसभेवरच जाणार, प्रवीण पोटेंचं विधान। ऐन आषाढी एकादशी दिवशीच पडळकरांच्या संघटनेकडून संपाचा इशारा। 16 आर्थिक मागण्यांबाबत पूर्तता व्हावी या मागणीसाठी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून 1 दिवसीय संपाचा इशारा। भाजपा आमदार समाधान अवताडेंची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दूध उत्पादकांबरोबर बैठक। दुधाला 5 रुपये अनुदान वाढवून देण्याची बैठकीत मागणी। बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून नगर परिषदेसमोरच 1 दिवसीय धरणे आंदोलन। मागण्यांबाबत लवकर निर्णय न झाल्याचं काम बंद आंदोलनाचा इशारा। नीट प्रकरणातील आरोपी शिक्षक जलील पठाणवर जिल्हा परिषदेकडून निलंबनाची कारवाई। पठाणकडून मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी बोगस अपंग प्रमाणपत्र जोडल्याचंही समोर। वाशिमच्या मंगरुळपीर शहरात बोगस डॉक्टरवर कारवाई। आरोपी डॉक्टर पश्चिम बंगालचा। मूळव्याध आणि भगंदरवर कोणतीही पदवी नसताना उपचार, डॉक्टरला अटक। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालच्या जामिनावर आज सुनावणी। पुणे अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा तुरुंगात। अकोला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात बार मालकांचं ठिय्या आंदोलन। राज्य उत्पादन शुल्क यांच्या चुकीच्या आणि मनमानी कारभारामुळे आंदोलन। नंदुरबारमध्ये शहादा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन विविध मागण्यांसाठी आक्रमक। रत्नागिरीत दमदार पाऊस। ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग। साताऱ्याच्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा प्रवाहित। 800 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी। राऊतवाडी धबधब्यासह परिसरातील काही धबधबे प्रवाहित। रत्नागिरीतील कशेडी घाटात बोगद्याला गळती। बोगद्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा वैभव खेडेकरांचा आरोप। मनसेकडून आंदोलनाचा इशारा। मराठवाड्यात 1628 गावात टँकरनं पाणी पुरवठा। पावसाळा सुरू झाला तरी पाणी प्रश्न अद्यापही कायम। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे रोहणे गावात शेतकऱ्यांचं नुकसान। 270 शेतकऱ्यांचं 237 हेक्टरवरील पिकाचं नुकसान। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। जागतिक बँकेकडून सांगली महापालिका क्षेत्रातल्या पूरपट्ट्याची पाहणी। कुंभारमळा, शामरावनगर यासह कृष्णा नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच मारुती चौक आदी परिसराची पाहणी। पूर्व विदर्भात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या। देशात चालू खरीप हंगामात कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज। यंदा 325.22 लाख गाठींचं उत्पादन होण्याची शक्यता। गेल्या वर्षी 336.60 लाख गाठींचं उत्पादन। परभणीच्या पाथरी वकिलाला पोलीस निरीक्षकांकडून मारहाण झाल्याचा आरोप। पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासह निलंबनाच्या कारवाईची वकिलांची मागणी। रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात आंब्याच्या बागेत लावलेल्या तारेमध्ये काळा बिबट्या अडकला। जैतापूर मौजे कुवेशी मधील घटना। बिबट्याला रेस्क्यू करत वन विभाग नैसर्गिक अधिवासात सोडलं।
दूध पावडर, मका, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलावरील आयात शुल्क घटलं. आयात शुल्क घटल्यानं परदेशातून अधिक माल आयात होणार. अवकाळी पावसाचा लसणाला फटका. नंदुरबार बाजारपेठेत लसूण पुन्हा 200 पार. येत्या काही दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता. पारंपरिक पिकासोबतच धुळ्यातील शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची लागवड. कपाशीच्या पिकासोबत मिरचीची लागवड. दोन्ही पिकातून भरघोस उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा. 29 जूनला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार. देहू आळंदी मार्गावर वाहतुकीत बदल. प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी देहू आळंदी येथे वाहनतळाची व्यवस्था. संत चैतन्य महाराजांच्या दिंडीचं ओतूरमधून प्रस्थान. दिंडीला 64 वर्षांची परंपरा. दिंडी 40 दिवस पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचणार. जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात शिवरायांच्या काळातील नाण्यांचं प्रदर्शन. महाराजांनी काढलेलं पहिलं ताब्याचं नाण्यासह अनेक नाणी प्रदर्शनात. नाण्यांना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी. अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आश्रम हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. अंमली पदार्थ सेवन न करण्याची पालघरमधील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर धुळे वाहतूक पोलिसांची कारवाई. 35 बुलेट जप्त करत त्याचे सायलेन्सर काढले. बुलेट मालकांना 1000चा दंड.